आता मी आलो इथं हो नमस्कार. भगवंत मंदिराच्या पायथ्याशी भगवंताच्या आतमध्ये जाताना जानराव मला भेटले, साखरे मावशी भेटल्या. बरं अंदा इथे आणि मंदिरामध्ये या ठिकाणी बाहेर बसलेले असतात, पण माझ्यासाठी ही खूप महत्वाची माणसं आहेत. म्हणजे आतला भगवंत गाभाऱ्यातला महत्वाचा आहेच आहे, ती मला महत्वाचे हे दोघं आहेत. कारण भगवंतानी सांगितलंय, विठ्ठलानी सांगितलंय की म्हणजे माझ्यासाठी माझा भक्त आधी महत्वाचा आहे आणि हे खरं भक्त आहेत, सेवेकरी आहेत. तर आता हे जानराव मला भेटले, तर त्या माझ्याबद्दल ते एकदम अचानक आले आणि मला अभिनंदन करायला लागले. तर ते बोलतायत आता. त्यांनी माझ्या मुलाखती बऱ्याचदा ऐकतात, आकाशवाणीवर ऐकतात आणि मग आता पण त्यांनी कुठं वाचलं मला माहिती नाही, पण ते बोलतायत जानराव आपल्याशी आता. नमस्कार, मी जानराव बोलतोय. हे आमचे वायकुळे सरपंच आमचे खूप जवळचे आहेत आणि ह्यांच्या मध्ये मतदानाच्या टायमाला सुद्धा मी ऐकलं होतं आणि आता मध्ये बी त्यांना आवड मिळालं तेव्हा बी ऐकलं. त्याच्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतोय. धन्यवाद. आणि वायकुळे सगळे भेटलेत भगवंताच्या इथं पायरीला, तर आम्ही अभिनंदन करतो. जानरावांचं वैशिष्ट्य आहे की ते अंध आहेत, मात्र जानराव ज्या ज्या वेळेला माझी मुलाखत एखाद्या आकाशवाणीवर प्रकाशित होते किंवा प्रसिद्ध होते, पर मला अवॉर्ड मिळतं किंवा माझं कुठेतरी गौरव होतो, तर भगवंत मंदिराला दर्शनाला आल्यानंतर माझा आवाज लांबून जरी दिसला तरी म्हणतात वायकुळे सर आले. आणि खरंय की नाही जानराव? हो मग आवाजावरून किती वेळेला मुलाखत किती वेळेला ऐकतात, प्रत्येक वेळेला लयदा ऐकतात आणि नुसतं ऐकत नाहीत, दिसले की मला ते अभिप्राय देतात. खरं तर हे भगवंत मंदिर आहे, बार्शीचं ग्रामदैवत आहे. आणि तुम्हाला सांगेन की आषाढी एकादशी आहे उद्या. भगवंत हा गाभाऱ्यात आहेच आहे, मात्र मी तुम्हाला सांगेल भगवंत जसा गाभाऱ्यात आहे ना, तसा तो प्रत्येकाच्या मनात सुद्धा आहे. फक्त तो मनातला भगवंत आपल्याला ओळखता आला पाहिजे. माझ्यासाठी ही माणसं सुद्धा भगवंतच आहेत. धन्यवाद. हा व्हिडिओ मी तुम्हाला एवढ्यासाठी दाखवला कारण यातील एक व्यक्ती अंध आहे आणि एक ज्या मावशी आहेत त्या त्यांना थोडं थोडं दिसतं, मात्र भिक्षुक म्हणून मंदिराबाहेर बसणारी ही माणसं. आणि याच्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात अशी आली की प्रेम करण्यासाठी तुमच्याकडे संपत्ती असण्याची गरज लागत नाही. खरं तर तुम्ही प्रेम करत राहा तर तुम्हाला प्रेम मिळत राहणार आहे. आणि मंदिराबाहेर बसलेले हे जे भिक्षुक आहेत ना, अतिशय साधी माणसं आहेत, मात्र साधी साधी माणसंच तुम्हाला उंचावर घेऊन जात असतात. मला इतका आनंद या गोष्टीचा वाटला की ज्या माणसाला दिसत नाही, मात्र माझ्या छापून आलेल्या गौरवाच्या बातम्या कुणाकडून तरी तो व्यक्ती ऐकतो आणि सातत्यानं मग त्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की मी मंदिरामध्ये ज्या ज्या वेळेला आतापर्यंत गेलो त्या वेळेला भगवंताला जाण्याच्या पूर्वी या माणसांना मी बोलून नमस्कार करून त्यांच्या पाया पडूनच मी मंदिरामध्ये जात असतो. म्हणजे मंदिराबाहेर बसलेला एखादा भिक्षुक जरी असला तरी सुद्धा तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा असतो. कारण या जगामध्ये प्रेमाची भुकेली माणसं आहेत खूप, आणि ही माणसं मला म्हणून खूप आणि खूप महत्वाची वाटतात. प्रत्येक वेळेला मी त्यांच्याशी बोलतो, त्यांच्याशी संवाद करतो आणि त्यांना एवढं भारी वाटतं की सर येतात या ठिकाणी, आपल्या सोबत बसतात, त्या ठिकाणी गप्पा मारतात, बोलतात. आणि माझं आज त्यांनी जे कौतुक केलं, ते कौतुक केल्यानंतर मला एक चांगला पुरस्कार मिळाला अशी भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली. खरं तर तुम्ही प्रेम पेरत गेलात तर प्रेमच उगवत राहणार आहे आणि तिरस्कार जर तुम्ही करत राहिलात तर तुमच्या वाट्याला तिरस्कारच येणार आहे. या जगातला कोणताच माणूस जो आहे ना, तो कोणता माणूस साधा आणि अगदी बिनकामाचा बिनमहत्वाचा असा अजिबात समजू नका. या जगातल्या ज्या माणसामध्ये, ज्या जीवामध्ये जीव आहे ना, तो प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे. फक्त त्या व्यक्तीकडे माणूस म्हणून तुम्हाला पाहता आलं पाहिजे. आणि माझी सवय आहे की मी या सगळ्या व्यक्तींच्याकडे पाहतो. आणि ही आणखी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन की बरं अनेक दिवस की ते आवाज लांबून आला तरी ती व्यक्ती ओळखते. इतकंच मी तुम्हाला सांगेन की मंदिराच्या आत प्रवेश करत असताना बाहेर बसलेला भिक्षुक सुद्धा एकदा एक वार त्याच्याकडे बघा, त्याच्या डोळ्यात सुद्धा प्रेम दिसेल. आणि म्हणून मी जो हा व्हिडिओ केलाय, हा व्हिडिओ मी या मंदिराबाहेर बसलेल्या आणि प्रेमाची भाषा ज्याला अतिशय चांगल्या पद्धतीने येते अशा सर्व भिक्षुकांना मी हा व्हिडिओ समर्पित करतोय.